नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर महिला भगिनींसाठी 25 मेची महत्त्वाची अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी. 3,000 रुपये वाटप सुरू. बघा, 3,000 रुपयांचं वाटप सुरू होणार आहे तुम्हाला आता. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. नवीन अपडेट आलेली आहे. नवीन अपडेट आहे पैसे वाटपाच्या संदर्भात. बघा, उद्यापासून पैसे सुरू, उद्यापासून पैसे वाटप तुम्हाला सुरू होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. कोणी दिलेली माहिती आहे, काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच जर पाहिलं तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? सर्वांना एप्रिलचा हप्ता आला आहे का? ज्यांना एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. ज्या महिला भगिनींना एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये एप्रिलचा हप्ता आला आहे लिहून पाठवायचा आहे. सर्वांनी लिहून पाठवा. तुम्हाला आलेला आहे ना, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. आता पुढचा म्हणजे अतिशय जबरदस्त महत्त्वाचा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता. आता मेच्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहत आहे, तर त्या मेच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मेचा हप्ता तुम्हाला आता सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची अपडेट, जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण इन्स्टॉलमेंट, लाडकी बहीण योजनेचा हप्ता. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली. बघा, खूपच लोकप्रिय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. कुठेही जाऊ शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेची चर्चा तुम्हाला लाडक्या बहिणींच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळते, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, अशा पद्धतीच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. कुठेही जाऊ शकता तुम्ही, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी देखील. लोकप्रिय योजना आहे, सर्वात लोकप्रिय योजना, महत्त्वाची, महिलांना आवडणारी योजना आहे. आवडते की नाही तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आता बघा, ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. आता ही जी काही योजना आहे, लाडकी बहीण योजना, ही निवडणुकीमध्ये गेम चेंजर त्या ठिकाणी ठरली होती. आता पुढे बघा, जबरदस्त अपडेट काय बघा, तर या योजनेमुळेच महायुतीचा निवडणुकीत महाविजय झाला. योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात, देण्यात येतात. आत्तापर्यंत 10 हप्ते, बघा, आत्तापर्यंत 10 हप्ते तुम्हाला दिलेले आहेत. लाडक्या बहिणींना 10 हप्ते आलेले आहेत. 10 हप्त्यांचे जर आपण 1,500 रुपयांप्रमाणे केले म्हणजेच 15,000 रुपये तुम्हाला सरकारने दिलेले आहेत. बरोबर आहे की नाही? सर्वांना 15,000 आलेले आहेत का? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वांना पैसे आलेले आहेत की नाही? कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी सांगायचे. 10 हप्ते सरकारने तुम्हाला दिलेले आहेत. बरोबर आहे. आता बघा, पण योजनेसाठी दरमहा कोट्यवधींचा निधी देताना सरकारच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली. बघा, अतिशय मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये, म्हणून शेवटपर्यंत पहा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे. एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335,70,00,000 रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते दिले होते. बघा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच 5 हप्ते जे ते दिलेले होते, तर विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत 5 हप्ते दिलेत, म्हणजे असे 10 हप्ते झालेत. 10 हप्त्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे 15,000 रुपये सरकारने तुम्हाला दिलेत. बरोबर आहे की नाही? लाडक्या बहिणींनो, 15,000 रुपये तुम्हाला आलेले की नाही? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा,
साधा आपण पाहिलं तर आपल्याला 1500 रुपये कोणी देत नाही. सरकारने आत्तापर्यंत 10 हप्त्यांचे 15,000 रुपये दिलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना. जेवढ्या महिला भगिनी पात्र आहेत तेवढ्या महिला. खरं आहे की खोटं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पण महायुती सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देताना सरकारची दमछाक होत आहे. त्यामुळेच इतर विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येऊ लागलेला आहे. आता बघा, जर आपण पाहिलं, हे झालं 1500 रुपयांसंदर्भात. 2100 रुपयांच्या संदर्भात पण आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं. 2100 रुपयांची रक्कम तुम्हाला द्यायची म्हणून. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. 2100 रुपयाची मागणी तुम्हाला असायला पाहिजे. बघा, जर आपण पाहिलं तर आपण जर दुकानात जातो, काहीतरी वस्तू आपल्याला घ्यायची असते तर आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला मागणी करावी लागणार आहे सरकारकडे. म्हणून ज्यांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. पुढे बघा, जबरदस्त. प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींसाठीचा निधी. बघा, राज्य सरकारने 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपाय योजनेसाठी 21,495 कोटींच्या निधीची तरतूद केलेली होती. त्यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3,420 कोटी रुपयांच्या अनुदानातून 2 वेळा 335 कोटी 70 लाखांचा निधी 2 वेळा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे. म्हणजेच एकूण 671 कोटी 40 लाखांचा निधी आतापर्यंत वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? मे महिन्याचा हप्ता भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची भरपूर महिलांना पैसे पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजेत बरं? पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोणाला आता गरज आहे, आता खरंच त्यांना पैशांची गरज आहे, पैसे संपलेले आहेत. ज्या महिलांना वाटतं की आता पैसे आम्हाला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. पैसे पाहिजेत, 1500 रुपये पाहिजेत. आता बघा, लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पण अनेकांच्या मनात उपस्थित होता. अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न आहे की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. आता सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मे महिन्यातच मिळणार आहे. सुरुवातीला सांगितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहू शकता. कुठलीही खोटी माहिती मी आपल्या चॅनलवर देत नाही आणि देणारही नाही आहे. संपूर्ण खरी माहिती आपल्या चॅनलवर असताना एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळते. सर्वात अगोदर कुठेही चेक करू शकता तुम्ही. सर्वात अगोदर प्रवीण आहे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट्स पाहायला मिळत असतात. तर बघा, आत्ता जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे आहेत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला मे महिन्यातच मिळणार आहे. कधीपर्यंत मिळेल ते पण आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला मिळेल म्हणून. भरपूर महिला भगिनीच्या कमेंट्स होत्या, दादा एप्रिलचे पैसे आले नाही, दादा योजना बंद होणार आहे, अशा पद्धतीच्या कमेंट्स महिलांच्या होत्या. मी सांगितलं होतं एप्रिलचा पण हप्ता तुम्हाला जमा होईल, जमा झालेला आहे. सर्वांना 1500 रुपये आलेत की नाही एप्रिलचे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कधीही खोटं बोलत नाही मी, खरीच माहिती तुम्हाला देत असतो. तर बघा, याच पद्धतीने मे महिन्याचा हप्तासुद्धा बघा, मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 31 मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. बघा, ही खरी माहिती आहे. 31 मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा केले जातील. आता कसे जमा होतील, का जमा होतील ते पण सांगतो. बघा, चेकवर पण सही झालेली आहे. जर आपण पाहिलं तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले 4,500 कोटी रुपयांच्या चेकवर त्यांनी सही केलेली होती. फाईल पण ती क्लिअर झालेली आहे आणि महिला व बालविकास विभागाला तो निधी पण ट्रान्सफर होईल. 20 मेपासून ती प्रक्रिया सुरू झाली. 20 मेच्या पुढे त्या ठिकाणी प्रक्रिया जी ती होईल आणि पुढच्या आठवड्याभरात म्हणजेच तुम्हाला आता आज रविवार आहे, उद्या सोमवार, या एवढ्या आठवड्यामध्ये, चालू आठवड्यामध्ये तुम्हाला केव्हाही पैसे जे ते तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. 31 मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे ते जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.